मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर तुम्हाला आपल्या गावठी कोंबड्यांचं शेड तर माहिती आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये काय चेंजेस केलेत, काय बदल केला आहे तर मी तुम्हाला दाखवते. चला मग. हे बघू शकता आपली इकडे पार्किंग आहे. पार्किंगला हा छोटा गेट आहे. इथून इकडे आपलं हे गावठी कोंबड्यांचं सेटअप केलं आहे. आपण घराच्या बाजूलाच केलेलं आहे, तुम्हाला तर माहिती आहे म्हणा. आणि जी कोंबडी आपण बसवली होती अंड्यावर तिचे पिल्ले बघू शकता किती छान झालेत. आता चांगले मोठे पण झालेत ते. आणि आता आम्ही आता 2 कोंबड्या आम्ही बसवल्यात अंड्यावर. एकला 22 अंड्यावर बसवलंय, एकीला 20 अंड्यावर बसवले. त्या पण मी तुम्हाला दाखवते. चला मग. आणि आपल्या शेडमध्ये आपण काय चेंजेस केले ते पण दाखवते मी. या मग. हे बघा, हे आपण इथं जे बांबू होते ना, हे बांबू किती आपण 3च लावले होते, तर आता आपण एक्स्ट्रा केलेत. भरपूर अशा रॉड टाकलेले आहेत, लोखंडी रॉड आहेत हे. आणि कोंबडी अंडे द्यायला बसली आहे बघा. आणि हे असे तेलाचे डबे आपण काय केले, हे स्क्रूनीच फिट करून घेतले तर कोंबडीला अंडे देण्यासाठी, बसण्यासाठी. आणि इकडं लोखंडी रॉड लावून घेतले. आणि इकडं बघू शकता आता हे आपण, तुम्ही माझं शेड पहिलं तर बघितलेलंच आहे म्हणा, पण आता आम्ही काय केलं, ही 10 बाय 10ची मोठी रूम आहे, त्याच्यापेक्षा मोठीच आहे म्हणा. आता आम्ही असा सेट केलाय तर बघू शकता तुम्ही. हा असा छोटासा गेट आहे. हे बघा, हे असा आम्ही छोटासा गेट बनवलाय. आणि समोसा जाळी लावून घेतली इथं, कारण आपल्याला इथं आपल्या रोजच्या कोंबड्या येऊन इथं बसतात. आणि इथून आत आलं ना, या मग आत. हे बघा, इथून आत आलं ना, ज्या आपण कोंबड्या अंड्यावर बसवलेल्या आहेत त्या कोंबड्या अशा इथं बसवलेल्या आहेत. हे बघा, इथं डाल आहे, त्याच्या खाली कोंबडी बसवलेली अंड्यावर, आणि इथं पण कोंबडी बसवलेली आहे. आणि हे डब्बे बघू शकता तुम्ही. इथं जे कोंबड्या आपण अंडे बिंडे ठेवणार कोंबडीला आहे, इथं पण लावून घेतले. तिकडल्या साईडनं पण बघू शकता तुम्ही. इकडल्या साईडनं बघू शकता, मस्त असे खिळ्यापट्टीमध्ये फिट करून घेतले डब्बे चांगले. आणि बघू शकता इथे एक आम्ही छोटा गेट लावून घेतलाय. समोसा जाळी आहे पण म्हणा. आता हे झालं अंड्यावर कोंबडी बसवण्याचं ठिकाण. आणि इथून असं आत आलं ना, बघू शकता इकडं असे आत आल्यानंतर जे आपले छोटे पिल्ले आहेत, छोटे पिल्ल्यांसाठी इथं आपण स्पेशल त्यांच्यासाठी ही जागा केलेली आहे. कारण त्यांना मोठे जे कोंबडे आहेत ना, छोट्या पिल्ल्यांना कोंबडे मारतात ते, त्यामुळं आम्ही काय केलंय, इथं त्या छोट्या पिल्ल्यांसाठी ही जागा केली आहे. आणि कंटिन्यू बल्ब पण चालू असतो, कारण छोट्या पिल्ल्याला थोडी उष्णता असते ना, लागत असते त्यामुळं. आणि त्यांचं खाद्य पण एकदम बारीक असतं, त्याच्यासाठी त्यांना एकदम बारीक मिक्सर मधून काढून त्यांचं खाद्य पण आहे. आणि त्यांना गुळाचं पाणी असते प्यायला, ते पण त्यांच्यासाठी स्पेशल आहे. कारण थंडी खूप आहे ना, त्यामुळं आम्ही त्यांची चांगली अशी सोय करायलो. आणि बघू शकता हे सगळं थंडीमुळे आम्ही चांगलं पॅक करून घेतलंय. वरून पण तिकडल्या कोंबड्या वरून इकडे येऊ नये म्हणून आम्ही इथं पण पूर्ण ग्रेनाईट तिकडून हिरवं नेट लावून घेतलंय. आणि बघू शकता एकदम छान असं मोठ्या हॉलमध्ये आम्ही छान सेटअप केलंय. आणि आपल्या प्युअर गावठी कोंबड्या आहेत, तुम्हाला तर माहिती आहे म्हणा. आणि आता एक कोंबडी आपण फर्स्ट टाइम अंड्यावर बसवलेली, त्यामध्ये आपण 22 अंडे ठेवले होते. त्यामध्ये आपले समजा 4-5 अंडे खराब निघाले आणि 16 अंडे सक्सेस निघाले. आणि छान पिल्ले, हेल्दी पिल्ले निघाले. आणि त्याच्यातच आपण जे इकडे कोंबड्या बसवल्यात, एक 20 वर एक 22 वर, ते पण तुम्हाला मी सांगेन किती निघाले आणि किती नाही, ते पण मी तुम्हाला सांगते. चला तर, कसं वाटलं आमचं सेटअप? जर आवडला आणि तुम्ही हे तर बघितलेलं आहे ना, आता आमचे झाडं पण छान झाले. या अगोदर कोंबड्या झाडं ठेवण्या गेल्या म्हणून आम्ही दुसरं केलेलं तर तुम्हाला माहिती आहे जाळायचं. पण आता मस्त पांढरं पण फुटायला लागलं. तर या दाखवतो ते बघा. आता असे मस्त जांभळ पण फुटायला लागले. आता छान पारंबे येतात कारण थंडीमुळे. आणि हा छोटा पेरूचं झाड आहे, ह्याला तर पेरू पण आलेत आणि फुलं पण आलेत, बघू शकता तुम्ही. कारण हे आपण रेडीमेड झाड आणलेलं आहे कलम.
आता ह्याला पेरू पण येईल आणि कढीपत्ता पण खूप छान झाला. आमचे झाडं पण छान व्हायला आता एकदम मस्त. हे बघा आणि इतका छान वास आहे ना या कढीपत्त्याचा, एकदम छान. गावठी गावरान कढीपत्ता आहे हा पण, एकदम छान आहे कढीपत्ता. चला तर आपले झाडं मोठं झाल्यावर अजून छान वाटेल आणि अजून भारी वाटेल. पूर्ण इथं ग्रीन झाडं होतील आणि आम्ही काही खाली गवत लावणार नाही, फक्त झाडं आणि खाली कोंबड्या. जेव्हा आपले झाडं असे छान मोठी होतील ना, तेव्हा अजून भारी वाटेल. पण